नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा. तर आज आपण आहोत गावी. तर तुम्हाला दाखवतो गुढीपाडव्याची आमच्याकडे कशी गुढी उभी केली आहे ती. कारण मला पण लेट झाला आज यायला, त्यामुळे बाबांनी पहिलंच गुढी उभी करून ठेवली आहे. आणि मित्रांनो, हे बघा, हे आपलं घर आणि ही इकडे गुढी उभी केली आहे. हे बघा, हे बघा, ही आपली गुढी आहे. ते बाबांनी पूजा पण केली गुढीची. अशा प्रकारे आपल्याकडे गुढी उभी केली आहे. कारण इकडे आहे ना पत्रा आहे ना, त्याच्यामुळे वरती उंच करायला चान्स नाही आहे, नाही तर पत्रा फोडावा लागेल. त्याच्यामुळे ही छोटीशी गुढी उभी केली आपण दरवाजासमोर. हे आपलं घर आहे आणि या साईडला हे आमच्या दादाचं घर आहे, चुलत भाऊ. बघा, त्याची गुढी बघा किती उंच आहे, मस्तपैकी. बघा, ही अशी गुढी उभी केली आहे. कारण ही बघा, ही किती अशी गावी ना सर्वांकडे अशाच प्रकारे उभी असते. उंच काठी, बांबूची काठी आहे ती, आम्ही कोंडा बोलतो त्याला. हा गावचा एकदम वातावरण बघा किती मस्त वाटतंय. तर मित्रांनो, हे बघा, हे आपल्या घराच्या समोरचा व्ह्यू आहे. हे बघा, इकडे हे केळ आहे, केळी लावल्यात आणि या साईडला पूर्ण ओपन परिसर. हे बघा, हे फणस आहे, फणसाचं झाड आहे. तर आपण फणस पण दाखवतो तुम्हाला किती धरलेत ते. आणि या साईडला आहे नारलीन. हे बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा इकडचा पूर्ण गावचा व्ह्यू आहे. आणि ही बघा, ही आपली आई आहे, माझी आई आहे. आणि ही बघा, ही पडली आहे, तिच्या पायाला लागलं आहे बघा किती. सारखी ना पडत असते, तिला सांगितलं पडू नको, धावू नको, तरी पण पडत असते. हे बघा, आणि आईने आता मला लाडू आणला आहे खायला. हे बघा, कसला लाडू आहे का? मेथीचा लाडू आहे. तर आईने आपल्याला मेथीचा लाडू दिला आहे, तर आपण खाऊया. त्याला आता नैवेद्य दाखवायचा टाईम झाला आहे. तर बाबांनी इकडे बत्ती पण लावली आहे. बघा, बत्ती पेटवली, अगरबत्ती पण लावली आहे. आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया. मी पण पाया पडतो गुढीच्या. चला, तर गुढीला नैवेद्य दाखवून झालेला आहे. तर आता आपला दादा पण येईल, दादाच्या गुढीला पण नैवेद्य दाखवायचं आहे. इकडे आपला दादा आलाय. दादा गेला होता काजूत. बघूया आता आपण किती काजू आणले दादाने. बाप रे बाप, भरपूर आणलेत रे. वत तरी हां, मग भरायला काय. बाप रे बाप, हे बघा, दादाने काजू आणलेत आणि हा एक छोटासा फणस पण आणला आहे भाजीसाठी, कोरी. हे बघा, मला फोटो काढ.
हे बघा दादा आत्ताच काजूतून आलाय, एवढ्या बिया घेऊन आलाय आणि बॉन्ड पण घेऊन आलाय. बॉन्ड चांगला आहे ना? हां दादा कसा आता काजू भरतोय पिशवीत. आणि हे बघा इकडे आंबे पण आणले त्याने, कैरी, आणि याची भाजी करायची फणसाची कोहरीची. तर इकडे बघा दादा आपला नैवेद्य दाखवतोय. पहिला तुळशीला दाखवतोय. एवढा मेहनत करून सुद्धा आणि येता परत एवढा वरचा ताप पडतोय तरी पण त्याला आवर नाही भेटतो. आता गुढीला कोयतीन काढला होता दादा, आता गुढीला नैवेद्य दाखवतोय. बत्ती गेली वाटतं वार. गेली तर हवा आहे, त्याला काय करणार. चला दादाचं पण नैवेद्य दाखवून झालेलं आहे. आता मी आता जेवायला बसणार. तर मित्रांनो या बघा, या साईडला ना फणस आहे, फणस लागलेत भरपूर. तर तुम्हाला दाखवतो. हा आमचा काफा फणस आहे. हां हे बघा काफा फणस. हे बघा इथे पण आहेत, या साईडला पण आहेत, या साईडला पण आहेत. भरपूर आहेत ना दादा? झूम करून जातो. हे आता मला वाटतं मेपर्यंत अजून मोठे होतील ना? भरपूर लागलं आहे तरी. केवढा मोठा फणस आहे बघा. मेपर्यंत होणार. हां इकडे पण लटकत आहेत. हा बघा एकदम जवळून दाखवतो किती लागले. सॉलिड आहेत. एकालाच बघ किती लागले. तयार झाला काय तो? थोडंसं वाटतोय असं ना तयार असं. हां थोडा घेऊन जाऊ शकतो तो आता. तेच बोललो काढून हां येताना बघूया. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे तू घेऊन ये. व्हाळात. व्हाळ दाखवतो तुम्हाला. आता आपण चाललो आहे व्हाळात नागझरीवर. आणि इकडे बघा एक कलम आहे. कलम भरपूर लागला आहे बघा. यावर्षी मित्रांनो आंबे भरपूर आहेत. हे बघा किती लागले बघा. कलमाचं झाड आहे, सर्वीकडे आंबेच आंबे आहेत. भरपूर धरलंय पण. आणि हा नापकांचा फणस अजून छोटाच आहे, झालं नाही मोठंच आहे. खायला एक नंबर आहे ना? एक नंबर. आई शपथ मे मध्ये मजा येईल खायला. हा बघा हा एक फणस आहे. आम्ही त्याला नापकांचा फणस बोलतो. किती धरला आहे बघा, भरपूर आहे. फणसाचे गरे एकदम भारी लागतात खायला. तर मित्रांनो आपण पोचलो व्हाळात. व्हाळ बघा पूर्ण सुकला आहे. व्हाळाला पाणीच नाही, जरा पण पाणी नाही. आणि इकडे आपली नागझरी आहे. त्याला दररोज पाणी असतं, दर टायमाला पाणी असतं. पण या टायमाला फक्त ना गळतं आहे थेंब थेंब. हे पियायचं पाणी आहे. हे मला वाटतं ना ही साफ करावं लागेल ना पंधर. ही साफ करावं लागेल तेव्हा पाणी येईल. चला आपण जाऊया थोडा काजूमध्ये जाऊया. आपण एक फेरी मारून येऊया आपण. वाळाला जरा पण पाणी नाही बघा. देवखंडीवर पण ते पाणी कोंडीचा खाली जातं ना, तिथं बंधारा बांधायचा. इथे पेरवी नव्हती ती. तिथं पेरवीन कुठं इथे होती ना पहिली. नाही बघितलं कधी. पेरवी नव्हती. ही आपली पाण्याची टाकी आहे. ही पातोळण
पातवडीतलं पाणी, झऱ्याचं पाणी आहे इकडे त्या साईडला खालती. ते इकडून आपल्याला पाणी येतं घरी. ते पाड बांधलेलं आहे तिकडे. आता आम्ही पोचलो आहे पातवडीत. हे रातांबीन लागले की नाही? इथे इथे होती ना. हा ही मित्रांनो, हे बघा रातांबीचं झाड आहे. इकडे आपले दादा आहेत धकतळाचा. येतो जरा दळमीच्या माळावरून. कुठं आहे ती? हीच ना? ही एक होती ना, अजून एक होती इथे मोठी. काय मेले असं. हां हे बघा रातांबीचं झाड आहे. धरली नाही पण बरोबर. पुढे आहे. हां पुढे एक पुढे आहे ना. हां हे बघ, हे एक मोठं झाड आहे रातांबीचं, पण एक पण रातांबा दिसत नाही. तर हे बघा, हे इकडे काजूचं झाड आहे आणि हे बघा इथे काजू पडला आहे. तर आपण त्याला घेऊया. चल दादा. ती रोशनची आहे ना? हां मनूची आहे ना? हां एक काजू भेटला आपल्याला. हे बघा पडलेला भेटला आहे. आणि हे बघा, हे आहे करवंदाचं झाड. बघा इथे बघा किती करवंद लागलेत. नाही इथं करवंद आहेत रे, भरपूर आहेत. कच्ची आहेत एकदम. भाजी करायला मस्त. भाजी नव्हे, चटणी करायला मस्त आहे. भरपूर लागले करवंद. 2 दिवस हां घेऊन जा ना काढून. हे बघा करवंद बघा किती लागले. कच्ची आहेत पण अजून 1 महिन्याने ती पिकतील. हे बघा एवढी मोठी आहेत बघा. आपण एक घेऊया. हे टाक दे. करवंद काढून बघूया आपण. हे बघा हे कच्चं करवंद आहे. खूप भारी लागते है ना. 1 महिन्यानंतर पिकतील हे. आणि आता आपण पोचलोय दळमीच्या माळावर. हे बघा रस्ता बघा. या साईडला दादा आहे आपला. दादा येते. दादाने पण पिशवी आणले काजू काढायला. आणि हे बघा हा एक बघा कसा लागलाय. हा एक काजू बघा, पण ते आपल्या नाही आहेत म्हणून आपण काढू शकत नाही. फक्त पडलेला उचलायचा. झपरा आंबा धरलाय की नाही? धरला असा. हा बघा झपरा आंबा भरपूर धरलाय बघ. हा रे जबरदस्त यार. हे बघा आंबे बघा किती लागलेत. यावर्षी मे मध्ये मजा आहे. किती लागलाय बघ. लांबून दिसत नाही. आता हे जवळून पण मला वाटत दिसणार नाही. हे बघा भरपूर लागलाय आंबा यावर्षी. जबरदस्त आहे. हां पण यावर्षी आता मे मध्ये अजून अजून छोटे आहेत पण भरपूर धरलाय. हा मे पर्यंत होणार. हे बघा याच्याच आंबे काढायला पाहिजे होते. हां यार आणले रे, पण छोटे आहेत अजून. हे बघ हाताला पण होते. जवळच आहे ते. काय मस्त आहे. मे मध्ये जाई काढले असेल बस. हां मे मध्ये असेल. मे मध्ये आलं की मजा आहे. भरपूर आंबे आहेत. हे बघा जाई भेटलं तर भेटतील आपल्या हातानं. येताना बघूया पहिले. भरपूर लागला. बाप रे बाप. आंबेच आंबे आहेत. आणि आता आपण पोचलो आपल्या काजूच्या बागेत. हे बघ हे दादा आता लावलेलं ना ते बघ मस्त झालं आहेत. अच्छा इथून जायला. हे तुमचं आहे ना? हां हे आपण नवीन लावलेलं आहेत आणि इकडे लावलेलं आहे. हे काय आमचं. इथून जायला आहे. हे बघ नंतर जायला पाहिजे.
ते बघ ती काजूचं झाड बघ केवढं झालं. अरे इथून जाऊया. बघ हे पेचला नाही आहे जायला वय पण. लॉक लावलेला बोलले ना. लॉक आहे पण ती चावी हरवली ना. चावी दिली ती बघ. बघ जरा ट्राय कर. तर मित्रांनो आपण पोचलो काजूच्या बागेत. आपली काजू झाड आहेत. तर बघूया आता. चला थोड्या वेळाने भेटतो. जरा काजू जमवतो. कुठे कुठे आहेत जरा शोधावं लागतील. खालती पण पडलेले आहेत. अशा जमवावं लागतील. तर मित्रांनो हे बघा हे काजू बघा एकदम हाताला हे बघा. हा एक हिरवा काजू आहे. हे बघा एकदम हाताला बसून काढू शकतो असे काजू आहेत. हे बघा किती आहेत बघा. एकदम हाताला. हे बघा जबरदस्त आहे. बोंड पण चांगला आहे. हे बघा किती बघा पूर्ण आपल्या डोक्या एवढंच झाड आहे. हां हा बघ ना. हां किती काजू लागले बघ. आणि हे बघा हिरव्या काजू. ही बघ एवढी 7 नंबरची बी आहे. चला तर आपण काजू काढून घेऊया फटाफट. नंतर दाखवतो तुम्हाला किती आपण काढल्यात त्या. मित्रांनो काजू वगैरे काढून झाल्यात. दिसत नाही ना बरोबर. असा दिसतं बरं. कोण येत आहे ना. तर मित्रांनो काजू वगैरे काढून झाल्यात. आता थोडेसे आंबे बघूया आपण. बऱ्यापैकी आपल्याला काजू भेटल्यात. कढाईची भाजी होईल अशा तरी भेटल्यात. ओल्या काजू आणि सुक्या पण आहेत. ते तुम्हाला दाखवतो किती भेटल्यात त्या. आता इथं आपण आंबे बघूया जरा. हे बघा आंबे पण हाताला आहेत. हे पण जरा छोटे आहेत. हे बघा हे छोटे आहेत. इकडे या साईडला थोडे मोठे आहेत. हे मेमध्ये मस्त होईल. मोठे होतील आणि खायला पण हा आंबा ना एकदम टेस्ट चांगली आहे. ती गोड आहे एकदम गोड आहे. तर दादा इकडे काढतोय. दादा हाताला आहेत काय. बारीक आहेत ना. तो वरचा भेटतो काय बघ तो बघ तिकडचा. नाही तर मग हां या साईडला आहे. काठी असते तर झालं असतं. हा आंबा खूप मस्त म्हणजे टेस्ट एकदम भारी आहे. झपरा आंबा जबरदस्त धरला आहे. मेमध्ये आल्यावर मजा येईल खायला. कोणते. हां तो हाताला नाही आहे. हे बघा दादा छोटे छोटे आंबे काढतो फोडा करायला. आंब्याचे फोडं करायला. संध्याकाळी आपण आंब्याची फोडं खाऊ. हां तो एक वाकवला तर खालती येतोय का बघ. हां तो बघ आहे वरती. ते ह्यानेच केस ना ते नाही. थांब मी येतो जरा. मी मदत करतो. आईला रे वरती चढायला लागेल. आई शपथ. आला बस झालं सर. फायनली हा बघा ज्याच्यासाठी आम्ही मेहनत केली होती हा आंबा काढला आम्ही. याची आता फोडं करूया आपण संध्याकाळी. मित्रांनो काजू वगैरे काढलेत. आंबे पण काढलेत थोडेसे फोडं करण्यासाठी. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना इथेच स्टॉप करतो एंड करतो आहे.
तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. पूर्ण ते घोसच काढायचे ना. घोस काढतो. भारी आहे. मेवणीला देतो नाही हां खुशीवाला. जाऊ शकतो.